नमस्कार, अंजली स्पेशल चॅनल मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे। नवरात्रीच्या सर्वांना आपल्या मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा। आज मी तुम्हाला दाखवणार आहे प्रिन्सेस कट, 3 पीस प्रिन्सेस कट राउंड बेल्टचा ब्लाउजची मार्किंग कशी करायची, कटिंग कशी केली पाहिजे, ती सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। बऱ्याच टिप्स देणार आहे जे ज्या महिलांना खूपच प्रॉब्लेम येतो की त्यांना गोंधळून जातात की राउंड बेल्ट काय आणि आता 3 पीस प्रिन्सेस कट तर प्रत्येक महिलेला बसलच असा नाहीये, तर छातीनुसार त्यांचा थोडासा बदल करावा लागतो। तर तो कसा बदल करायचा त्याची माहिती देणार आहे। मोठी बाहीची उंची 9.5, 10, 10.5 इंच घेतली तर बऱ्याच महिलांना ब्लाऊज पूर्ण छान शिवलेला असतो, फिटिंग पण व्यवस्थित केलेली असते, पण त्यांना चुन्या येतात। तर मागे आणि पुढच्या साईडला चुन्या येतात। तर ते का चुन्या येतात त्याच्याबद्दल पण माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। तर ब्लाऊजची पूर्ण उंची घेणार आहे आपण 15 इंच, छाती आहे 38 इंच। आणि मी तुम्हाला आणखीन एक सांगते की याच्यामध्ये मी एकाच कटिंग मध्ये 2 ते 3 प्रकारचे ब्लाउज कसे शिवता येतील ते पण सांगणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित कुठेही न थांबवता बघा। आता पूर्ण उंची आहे 15 आणि छाती आहे 38। तर आता बघा आपण तर मी या ठिकाणी पूर्ण उंची घेते 15। आता मी या ठिकाणी पूर्ण उंची घेतलीये, पण खरं तर शिवून आपल्याला पूर्ण उंची पाहिजे। तर 16 उंची कधीही घेऊ नका। पूर्ण उंची 15 शेवट एवढी बरोबर आहे, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही घेऊ नका। हे आपण पहिले मागची बाजू तयार करणार आहे। शिलाई मार्जिन अर्धा इंच, हे विसरायचं नाही। आता याच्यासाठी शोल्डर, तर मागील गळा 3.5 इंच आहे। सॉरी, मागील गळा उंची 9.5 इंच आहे। तर त्यानुसार आपल्याला शोल्डर घ्यायचे। तर मी शोल्डर याची 5.25 इंच घेते। मोंढा उंची 5.25 किंवा 6 घेतली तरी चालेल, थोडस पाव इंचानी काही फरक पडत नाही। 38 साठी छातीचा चौथा भाग 9.5 इंच। आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच। हे झालं आपलं मागील माप। तर या ठिकाणी बघा, आता आपण मार्किंग करून घेतलेली आहे। आता मी मागील मोंढ्याचा आकार देऊन घेते। हे 1.5 इंचावरती आपण एक लाईन मारून घेऊ। पहिले मी काय करते, गळ्याचं माप टाकून दाखवते। गळा 2 इंच घ्यायची रुंदी, उंची आहे 9.5। आता इथं आपण 2 इंच घेतली, तर या ठिकाणी तुम्ही 2.5, 2.25, 3 इंच घेऊ शकतात। कारण आपली गळा उंची जास्त, ब्लाऊजची पण पूर्ण उंची आपली जास्त आहे आणि गळा उंची पण जास्त आहे। या ठिकाणी गळा बघा। आता या ठिकाणी आपण नॉर्मल गळा, म्हणजे बाहेर आपण वाढवलेला नाही, पसरट घ्यायचा नाही, कारण आपल्या या ठिकाणचा टक्स वाढणार आहे। हा टक्स वाढणार आहे, जेव्हा हा टक्स आपण पकडला जाईल त्यावेळेस हा गळा आपल्याकडून असा
मोठा होणार आहे आणि व्यवस्थित चंद्राची कोर दिसणार आहे. आता या ठिकाणी बघा, पाऊण इंच घेऊन मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा. आता याची गळा उंची आपण किती घेतलेली आहे? 9.5 घेतलेली आहे. आपण ब्लाऊजची पूर्ण उंची 15 आहे, तर याची तुम्ही उंची 11.5 पर्यंत घेऊ शकता. पण याच पद्धतीने टाकण्यासाठी जर तुम्ही 10.5 घेतली, ते पण सांगते. आता ही 9.5 आहे, 1 इंच आपण वाढवूया. या ठिकाणी 10.5 घेतली, 2.5 घेऊन असं तुम्ही बाहेरच्या साईडला अर्धा पाऊण इंच घेऊन असा पसरट गळा सुद्धा घेऊ शकतात. ज्यावेळेस आपण साईडला वाढवणार असतो, गळा उंची आपण साईडला जेव्हा हे साईडला वाढवणार असतो, तर खालच्या साईडला जेवढी वरती 2 घेतली, तर तुम्ही 2.25 घेतली, 2.5 घेतली असेल तर तेवढी या ठिकाणी खालच्या साईडला पण ठेवली तरी चालून जाते. तर हा गळा चालून जाईल. ज्यावेळेस तुम्ही हा गळा असा पसरट घेणार आहे, त्यावेळेस या ठिकाणी मागील मोंढा खोली जेव्हा आपण घेतो गोलाई, त्या ठिकाणी अर्धा इंचच घ्यायची, हे विसरायचं नाही. जर तुम्ही या ठिकाणी पाऊण इंच घेतली आणि हा गळा असा पसरवला, तर या ठिकाणी तुमच्या चुन्या येतील आणि फिटिंग जरी केली तरी या ठिकाणी तुम्हाला चुन्याच दिसतील. तर त्यावेळेस तुम्हाला जरी असं चुकून झालं, तर अशा वेळेस काय करायचं, जशी आपण दोरी लटकनची लावतो त्याप्रमाणे वरतून 3 इंचावरती पॉइंट घेऊन तिथं दोरी लावायची लटकनची, जर चुकून असं कधी झालं तर. आणि या ठिकाणी नेहमीप्रमाणे गळ्याच्या खालच्या साईडला टक्स घ्यायचा, त्याची उंची आणि शोल्डरच्या बरोबर मध्यावरती. ही मागील बाजू तुमच्या लक्षात आलीच. आता आपण टाकणार आहे पुढील माप. आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, अर्धा इंच जास्त घेतली, पण याच ठिकाणी सुद्धा अर्धा इंच जास्त घ्यायची, कारण आपण वाढवण्यासाठी मी तुम्हाला बदल दाखवणार आहे. साडे 15 आपण घेणार आहे. जेवढी या ठिकाणी आपण शोल्डर घेतली तेवढी शोल्डर घ्यायची. मोंढा 5.25 किंवा 6 घ्यायचं, कारण आपण शोल्डर 5.25 घेतलेली आहे. छातीचा चौथा भाग जसा आपण टाकलेला आहे त्याचप्रमाणे टाकून घ्यायचं आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता या ठिकाणी अर्धा इंच घेऊन आतील गोलाई द्यायची समोरील. आणि खाली पण लाईन मारून घ्यायची. आता समोरील गळा, आता गळा उंची वाढलेली आहे मागे, तर आपण पुढील पण 6 ठेवायची, त्याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाही. की असं नको की बाबा ब्लाऊजची पूर्ण उंची 15 आहे, तर आता आपल्याला ज्यांनी माप दिलेलं आहे ती महिला उंच आहे की कमी आहे की हे काहीच तिथं आपल्याला माहिती नसतं. तर कधी कधी असे पण फक्त नुसतं ब्लाऊज कोणी पण घेऊन येतं आणि देतं की बाबा तुम्ही हे ब्लाऊज शिवून द्या. तर एवढं लक्षात घ्या, पूर्ण समोरची उंची कधीही 6च ठेवा, जास्तीत जास्त 6.5 ठेवा. तर मी 6 ठेवते. या ठिकाणी बघा, गळा रुंदी 2 इंच घ्यायची, गळा उंची 6. पण या ठिकाणी न चुकता तुम्ही 2.5 घ्या, 2.25 घेऊ शकता. आणि शोल्डरला उतरणार पण नाही गळा जास्त झाल्यानंतर खालचा, कारण की आपण वरची गळा रुंदी कमी घेतलेली आहे. पण हे न चुकता लक्षात ठेवायचं की गळ्याला आपण मागे गळा उंची वाढली असेल तर गळ्याच्या साईडला उतार द्यायचा. तर या ठिकाणी पण बघा, पूर्ण ब्लाऊज मार्किंग करून झाली,
आणि कटिंग केल्यावर सुद्धा लक्षात नाही आलं तर आपण पूर्ण सगळं काम झाल्यानंतर गळ्याला उतार दिला की नाही हे न चुकता बघायचं. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. नेहमीची माप आपण अशीच टाकतो, बरोबर आहे. आता या ठिकाणी आता आपण काय करतो, क्रॉस पट्टी टाकतो. तर या ठिकाणी आपल्याला क्रॉस पट्टी किती घेतो आपण, 2.5 इंच घेतो, बरोबर आहे. तर या ठिकाणी आणखीन आपण वाढवलेलं नाही. 2 इंच जे आपण कोणी 2 इंच वाढवतो, कोणी 1 इंच वाढवतो. मी 1 इंच वाढवते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 16 घ्यायला पाहिजे होतं, तर मी घेतलेलं नाही, 15.5 घेतलं. आता आपली क्रॉस पट्टी किती असते, कोणी क्रॉस पट्टी बोलतं, कोणी योक बोलतं, कोणी प्रेशर पट्टी बोलतं. तर किती घेतो आपण, मोंढ्याच्या साईडला 2.5, गळ्याच्या साईडला 3.5 घेतो, बरोबर आहे. पण या ठिकाणी थोडासा बदल करायचा. गळ्याच्या साईडला आपण किती घेणार, 3.5 घेणार. ते करण्याच्या पेक्षा मी बदल करायचा म्हणलीये, विसरले. तर आपल्याला या साईडला 2.5 घ्यायचे आणि या साईडला मोंढ्याच्या साईडला 2.5 घ्यायचे आणि एक सरळ लाईन मारून घ्यायची. इथपर्यंत लक्षात आलं. आता बघा, आता गळ्याच्या साईडला 1.5 घ्यायचे. एक घेऊया. मोंढ्याच्या साईडला 1.5 घ्यायचे, गळ्याच्या साईडला 1 घ्यायचे. इथपर्यंत लक्षात आलं. आता याचा मध्यबिंदू, तर आपली ही घडी कितीची आहे, छातीचा चौथा भाग 9.5 अधिक 1.5, तर आपली ही घडी 11ची आहे. तर 5.5 वरती पॉइंट घ्यायचा. आता नेहमीप्रमाणे जशी आपण ही क्रॉस पट्टी घेतो त्याप्रमाणे ही क्रॉस पट्टी घ्यायची. आलं लक्षात. आता आपल्याला साईडला, आता ही आपली नेहमीची क्रॉस पट्टी झाली, सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. तर आपण मोंढ्याच्या साईडला वरून 1.5 इंच घेतले. आता आपल्याला हा पॉइंट वर न्यायचा आहे. तर तो कसा न्यायचा बघा, जास्त काही नाहीये करायचं. या ठिकाणावरून 1.5 इंच घ्या. कोणत्या, ह्या टोकापासून 1.5 इंच घ्यायचं आणि बरोबर 1.5-2 इंच घेऊन ह्याला आकार द्यायचा. हे बघा, आलं तुमच्या लक्षात. या ठिकाणावरून 1.5 इंच पॉइंट घेतला आणि या ठिकाणावरून 1.5 घेतलेला आहे. आणि ही आधी आपली नेहमीचीच क्रॉस पट्टी आहे, मी बदल काहीच केलेला नाही. ही नेहमीची क्रॉस पट्टी आहे. फक्त आपण काय म्हणलो, राऊंड बेल्टचा किंवा राऊंड क्रॉस पट्टी, राऊंड ब्रेशर पट्टी, हे आपण या ठिकाणी राऊंड घेतलेला आहे. आणि याच्यातच आपण प्रिन्सेस करणार, 3 पीस प्रिन्सेस कट करणार आहे. परत तुम्हाला सांगते, 1 टक्स सुद्धा म्हणजे मद्रास कटोरी जी आपण करतो ना, ती सुद्धा यामध्ये आपल्याला तयार करता येते. 1 टक्स, 2 टक्स आणि 3 टक्स. फक्त ह्या ठिकाणी आपला हा जो चौथा 4 टक्स असतो तो घेता येत नाही, कारण की घेता तर ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही किंवा दिसत पण नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला या ठिकाणी किती ब्लाऊज, एका कटिंग मध्ये किती प्रकार भेटणार, 3 पीस प्रिन्सेस कट भेटणार, 1 टक्स भेटणार, 2 टक्स भेटणार, 3 टक्स भेटणार. बघा किती एका कटिंगचा फायदा किती होणार आहे. आता ते कसं होणार ते मी तुम्हाला दाखवते. आता हे एवढं लक्षात आलं. आता हा आपला मागील भाग, तर तो आता आपण पुसून घेऊया. म्हणजे मी फक्त पुढील भागावरती तुम्हाला माहिती देते. आता या ठिकाणी बघा, आता आपण वाढवलेलं नाहीये. तर जेव्हा आपल्याला शिवायचा ब्लाऊज आहे हा, त्यावेळेस आधी आपण ही कटिंग कशी करणार, नेहमीप्रमाणे कटिंग करायची. हा आतील मोंडा कट करायचा, गळा कट करून घ्यायचा, हा उतार कट करून घ्यायचा आणि जशी आपण क्रॉस पट्टी कट करतो ती अशी वरती जायचं. फक्त हा भाग कट करून घ्यायचा. ज्यावेळेस हा भाग कट करून घेतो, कपड्यावरती टाकतो, त्यावेळेस फक्त अर्धा इंच जास्त घ्या ह्या भागाची.
म्हणजे खालची आपली जी क्रॉस पट्टी आहे कपड्यावर टाकतो, हा जो राऊंड आहे तो फक्त अर्धा इंच. आता बघा तुम्हाला सांगते मी, हा आपला राऊंड आहे. ही आपली नेहमीची क्रॉस पट्टी आपण घेतली अशी समजा. आता इथून ही आपली क्रॉस पट्टी तिरकस आलेली आहे. ज्यावेळेस आपण हे कपड्यावरती टाकणार आहे, हे मार्किंग करतो, तर शिलाई मार्जिन साठी फक्त अर्धा इंच जास्त घ्या. एवढं लक्षात आलं. शिलाई मार्जिन साठी फक्त आपल्याला वरती घ्यायचं आहे. जर तुम्हाला इथं गोंधळ वाटत असेल तर तुम्ही खालच्या साईडला घेऊ शकता, पण थोडस कमी पडेल. तुम्हाला परत असं वाटेल की हे कुठं तर चुकलं, तर असं नको व्हायला, या ठिकाणी वाढवा. हे आलं लक्षात. आता आपण हे मी पूर्ण भाग पुसून घेते. फक्त आपलं हे जे आहे कटोरी आपण जी वाढवतो, जसं आपण आता हे पुसल्यानंतर मी तुम्हाला सांगते, जी आपल्याला आता खालची आता हे आपल्याला जी आपली बेल्ट आहे तो आता आपण कट केलाय असं समजू. बरोबर. आता आपण आपल्या ह्या कटिंग मधून बेल्ट कट केलाय. आता आपल्याला वाढवायचे. आता आपण बाकीच्या वेळेस कसं करतो, प्रिन्सेस कट असू, टक्स असू, 4 टक्स असू, तर मी तुम्हाला खालच्या साईडला वाढवायचं सांगितलेलं आहे. कमी छाती असेल तर या ठिकाणी इथल्या इथं फक्त पुढच्या साईडला वाढवलं तरी चालतं. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, आपला छातीचा चौथा भाग आपण टक्स उंची घेतोय. छातीचा चौथा भाग 9.5 आहे, तर आपण या ठिकाणी 10.5 वरती पॉइंट घेणार आहे, ह्या बरोबर शोल्डरच्या मध्यावरती. आता या ठिकाणावरून आपल्याला 1.5 इंच, 2 इंच, 2.25 इंच वाढवायचे आहे. आपण टक्स अंतर किती घेतो, आता हे 38चं आहे, तर 2 इंच घेतो, 2.5 इंच घेतो. बरोबर. तर ते या ठिकाणी वाढवायचं. हे वाढवलं 2.5 इंच, मी ह्या ठिकाणी 2 इंच घेतलेलं आहे. 2.5 इंच किंवा 2 इंच घेऊ शकता. आता या ठिकाणावरून छातीचा 10वा भाग घ्यायचा. किती येणार आहे आपला, 4.25 येईल, तर अर्धा इंच जास्त घेऊ. या ठिकाणी वरती एक लाईन मारू, ह्या साईडची लाईन याला जोडून घेऊ. आता आपल्याला वाढवायचं आहे. वाढवण्यासाठी मी काय करते, आता आपण कटोरीला किती वाढवतो, 1.5 इंच वाढवतो. 4 टक्सला 1.5, 2.25 जसं छाती घेरानुसार वाढवतो. प्रिन्सेस कटला सुद्धा 2 इंच, 1.5 इंच, जसं प्रत्येकाचं जसं बाकीची मापं आहेत ना त्याच पद्धतीने आहे. बाकी वेगळं काही नाहीये. फक्त ही क्रॉस पट्टी जी आपण लावणार आहे ती वेगळ्या पद्धतीने, ब्लाऊज पण वेगळ्या पद्धतीने दिसतो, फिटिंगला पण खूप छान येतो. फक्त थोडासा आपण आहे तेच ब्लाऊज आहेत, वेगळं काहीच नाही, जुनेच आहेत. 4 टक्स आला, 2 टक्स आला, 3 टक्स आला, परत प्रिन्सेस आला, सगळं जुन. मद्रास कटोरी आपण जे 1 टक्स म्हणतो, कोणी कोणी त्याला मद्रास कट म्हणतात, तेच आहे. फक्त थोडासा हा बदल आहे, तर समोरच्या शेप मध्ये लुक बदलणार, त्यामुळे दिसायला पण छान आहे, वेगळं नाव आहे आणि शिवणे फिटिंगला पण चांगला बसतो. आता इथपर्यंत लक्षात आलं. तर या ठिकाणी आपल्याला 1.5 इंच घेऊया. या ठिकाणी बघा 1.5 इंच वाढवले, 1.5, 2.25 इंच वाढवू शकतो. आता या ठिकाणी आपण वाढवलेलं आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणावरून 1.25 घ्या, 1.25 नाही तर 1 इंच जरी घेतलं तरी चालेल. बरोबर. जसं आपण या ठिकाणी शिलाई मार्जिन साठी आपण वाढवलेलं आहे, मग या ठिकाणी 1 वाढवलं ना बरोबर कडेने येणार आहे. आता जसा हा शेप होता ह्याचा, ह्या ब्लाऊजचा आकार आलेला आहे, तोच आकार आता आपण याला देणार आहे. बघा
आला की नाही? काय आहे वेगळं? काही नाही, फक्त थोडासा इकडून गेल्यासारखा दिसतो, पण जेव्हा आपण बरोबर लाईन मारून घेऊ त्यावेळेस ते कव्हर होणार आहे. दिसतो का? आता हे झालं आपलं. जसं आपण मूळ कटोरीपासून मूळ कटोरीत कसं वाढव करतो तसंच हे फक्त गळ्या साईडला वाढवलं आणि खालच्या साईडला वाढवलं. जसं आपण 4 टक्सला वाढवतो त्याच पद्धतीने, जसं प्रिन्सेस कटला वाढवतो त्याच पद्धतीने 3 पीस प्रिन्सेस कटला फक्त खालचा आपला योगपट्टी बदललेली आहे. बरोबर. आता मी फक्त या ठिकाणी आतली बाजू पुसून घेते, म्हणजे तुम्हाला सांगायला की तुम्ही टक्स कोणते कोणते कसे घेतले पाहिजे. एकदम सोप्या पद्धतीने सांगते, जे प्रत्येकाला सहज लक्षात येईल. फक्त तुम्ही करणं फार गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. इथपर्यंत लक्षात आलं. आता हा आपला आहे तोच ठेवायला पाहिजे होतं या ठिकाणी. हे बघा. आता मी तुम्हाला या ठिकाणी आता याचा मध्य घ्यायचा. याचा मध्ये 5.5चा किती येईल? 2.25. या ठिकाणावरून छातीचा 10वा भाग टक्स घ्यायचा. जसं आपण 4 टक्सला घेतो त्याचप्रमाणे, वेगळं काही नाहीये. हा घेतला. आता त्याच्यानंतर आपला हा मोंड्याचा घेतो तो घ्यायचा. हे बघ, हा झाला 3 टक्स. आलं तुमच्या लक्षात? आता आणखीन सांगते तुम्हाला. हा टक्स आपल्याला कंपल्सरी पाहिजे, मग हा बनतो 1 टक्स बनतो. 2 टक्स साठी हा पण तुम्ही ठेवू शकता, हा पण ठेवू शकतात. हा ठेवला तरी चालतो, हा ठेवला तरी चालतो. आणि 3 टक्स साठी हे तिन्ही घ्यायचे. फक्त आपल्याला 1 टक्स आपण हा 4 टक्सचा घेतलेला नाहीये, हा खालच्या कमरेच्या साईडचा. आलं लक्षात? ज्या वेळेस हा टक्स आपण पुसला तर काय झालं? 2 टक्स झाला. आता परत तुम्हाला सांगते, ह्याच्यातच बदल दाखवते. या ठिकाणावरून मोंढ्याला जेव्हा आपलं हे जॉईंट करू आपण ह्या टक्सला, आता या ठिकाणावरून 1.25 इंच आणि या ठिकाणावर 1.25 इंच आणि आपलं या ठिकाणचा छातीचा 4था भाग अधिक 1 इंच 10.5 वरती पॉइंट आहे. तर हे बघा, प्रिन्सेस कट 3 पीसचा तयार. फक्त कट आपण नेहमी करतो त्याचप्रमाणे करायचं. या ठिकाणी 1.5 इंच, या ठिकाणी 1.5 इंच, 1.25 इंचाचा पॉइंट घेऊन व्ही आकारामध्ये कट करायचं. बघा किती सोपं आहे ना. एका कटिंग मध्ये आपल्याला 3 प्रकारचे ब्लाउज शिवायला मिळतात. किती सोपं आहे. मग प्रॅक्टिस करा. काही अडलं तर मला कमेंट मध्ये नक्की विचारा. आलं तुमच्या लक्षात? आपल्याला 1 टक्स मिळाला, 3 टक्स मिळाला, 2 टक्स मिळाला आणि जे आपले 2 टक्स मध्ये 4था 3 पीस प्रिन्सेस कट पण मिळाला. एवढं लक्षात आलं तर आता आपण बाहीचं तर आपल्या एका मैत्रिणीची कमेंट आली होती, तर त्यांची बाही उंची 10.5 आहे आणि ते शिवतात खूप छान. ब्लाऊज सगळं झाला, पूर्ण फिटिंग केली, घातल्यानंतर लक्षात येतं की मोंढ्याला चुन्या आलेल्या आहेत, मागच्या साईडला, पुढच्या साईडला. फिटिंग तर बरोबर आहे, पण चुन्या काय येतात. फक्त तिथं थोडीशी गडबड होते. ती काय होते ते चला बघू आपण. आता मी 10.5 बाहीची उंची घेते आणि आपली शिलाई माझ्यासाठी 1.5 इंच. आता छातीचा, आता घडी, छातीचा 4था भाग.
9.5. या ठिकाणी पण आपण सरळ लाईन मारून घेऊ. आता तुमच्या लक्षात आलं असेल, आपण 3.5 इंचाला मी मागे व्हिडिओ टाकलेला आहे. कमीत कमी बाहीचं या ठिकाणी खोली किती घ्यायची. आता ही आपली बंद बाजू आहे, ही ओपन बाजू आहे. ओपन बाजूला आपण बाहीची गोलाई देण्यासाठी ओपन ठेवतो. तर या ठिकाणी ही खोली किती घेतो, तर तुम्हाला सांगते. आपण जेव्हा छोटी बाही असेल 3.5 इंच, 3 इंच, 2.5 इंच असे बरेच जण छोटी छोटी घेतात. कोणाला 2.5ची आवडते, कोणाला 3ची आवडते, कोणाला 3.5ची आवडते आणि कोणाला 4ची. या 4 इंचापर्यंत आपण या ठिकाणचा जो गोलाई देण्यासाठी भाग घेतो तो निम्मे घेतो. लक्षात आहे. 4 साठी 2, 3.5 साठी 2.25 असं म्हणजे निम्मे घेतो. त्याच्यानंतर जसं जसं आपली बाही वाढेल, बरोबर आहे, तर तुम्हाला सांगते किती घेणार आपण. 3 घेतो. नंतर बरं का परत 4.5ला सुद्धा मी 3च घेते. 4.5ला 3 घेते, 5ला 3 घेते, सगळ्याला 8 पर्यंत 3 घेते बरं का फिटिंगची. कारण की ह्याचं कसं असतं, जेवढे छोटी बाही असेल तर थोडीशी लूज दंड घेरायला असेल तर चालून जाते, पण पुढे जसं हे होईल त्या ठिकाणी या ठिकाणी थोडासा बदल करावा लागतो. तर तो कसा बदल करावा लागतो ते सांगते. आता या ठिकाणी मी 2.25 इंच घेते. 9.5 मध्ये 3 सुद्धा मी सांगितली. फक्त फिटिंग मध्ये फक्त तुमचे कसं होतं, कोणाची तब्येत असेल, बरोबर आहे, तब्येत असेल काय कोणाचं म्हणजे असं आपल्या सगळ्या मैत्रिणीच आहे म्हणून मी बिंदास सांगते. तब्येत असली, जाड असेल तर शरीर सुद्धा थोडंसं कोणाकोणाचं पोकळ असतं, तर ते ब्लाऊज लूज पडतो, टाईट बसतच नाही. मग त्यांना असं माप दिसतं खूप मोठं, आणि पण जेव्हा फिटिंग करतो तेव्हा ते कमी असतं. मग त्यावेळेस ते ब्लाऊज लूज पडतात, ते होतं. आणि तब्येत कोणाकोणाची जर तुम्ही ब्लाऊज शिवायला टाकला किंवा टाकणारे कोणी महिला असतील तर 15 दिवस पहिले टाकतील. परत तुम्हाला सांगते, जर तुम्ही तर त्या बरेच दिवसांनी ब्लाऊज नेतील, मग त्यांच्या तब्येतीत थोडासा काही फरक झालेला असेल, कधी त्या लुकड्या झालेल्या असतील, कधी जाड झालेल्या असतील, तर तुम्ही हे लक्षात घेत जा. जर महिलांचे ब्लाऊज असतील तर त्यांना ना जास्तीत जास्त 8 दिवसाच्या आत ब्लाऊज त्यांना परत करत जा. त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या जवळ ठेवत जाऊ नका. तयार झाला की फोन करायचा, फोन नंबर घ्यायचा, त्यांना फोन करून घेऊन जा म्हणायचं. ही काळजी घेत जा. ह्याच्यामुळे सुद्धा बरेच हे होतं. मग महिला म्हणतात तुम्ही आमचा ब्लाऊज नीट नाही शिवला, टाईटच झाला किंवा लूज झाला, चुन्याच पडल्या, असं झालं. म्हणजे कसं होतं, आपण ब्लाऊज शिवतो, मन लावून शिवतो, व्यवस्थित शिवतो, पण हे काही त्यांच्याकडून पण गडबड होत असते. फक्त त्या कसं तुम्हाला सांगायला यायला पाहिजे सविस्तर. जरी ती समोरची महिला चिडली तर न चिडता व्यवस्थित समजून सांगायचं. आता आपण आपल्या बाईकडे वळूया. आता या ठिकाणी बघा तुम्हाला सांगते 2.25 घ्यायचं. या ठिकाणी 2.25 इंच घ्यायचं आणि या ठिकाणी 1.5 इंच. ज्या महिलांच्या प्रत्येक महिलेला या ठिकाणी फिटिंगला लांब बाहीला गोल यायलाच असं नाही, क्वचित असतात. क्वचित महिलांचं हे मापात गडबड होते. ते माझ्याकडून पण झाले, पण ते फक्त बदल करायला आपल्याला यायला पाहिजे, लक्षात यायला पाहिजे, ही काळजी घ्यायची. आता या ठिकाणी आपण 2.25 घेतलेला आहे. आता आपल्याला राहिलेल्या भागाचे 2 भाग करायचे. आता या ठिकाणी किती आलेला आहे आपलं 7.5, तर 4.25 वर 3 पॉइंट घेऊन आपण बॉक्स बनवून घेऊया. हा बॉक्स बनवला. आता आपण नेहमी काय करतो, या ठिकाणी मी 1.25 इंच दोन्ही मधलं अंतर ठेवायला सांगते. आपल्याला 1.25 इंच अंतर ठेवायचं नाही. लांब बाहीसाठी सांगते. तर या ठिकाणी आपण ठेवायचं, म्हणजे आपण या ठिकाणी अंतर घेतो ते अंतर आपल्याला जास्त ठेवायचं नाही, कमी ठेवायचं.
दिसतंय ना व्यवस्थित? जर तुम्हाला काही वाटलं ना तर बोर्डवरच व्यवस्थित दिसत नाही तर मला खरं नक्की कळवत जा की मॅडम व्यवस्थित दिसत नाहीये, माझी पण काही चुका होत असतील तर मला नक्की कळवा, म्हणजे मी सुधारणा करून तुम्हाला सांगत जाईल। इथपर्यंत आलं लक्षात? हे बरोबर इथपर्यंत घ्यायचं आणि या ठिकाणी थोडंसं खाली यायचं। पण हे तर आपलं फिटिंगचं माप असतं, तरी पण थोडंसं खालच्या साईडला यायचं। या ठिकाणी 1 इंच घेऊन याला जोडून घ्या, दुमडपट्टीला खालच्या साईडला। आता याच्यापेक्षा ही जर बाई अशी शिवून ठेवून सुद्धा अशा पद्धतीने माप टाकून सुद्धा तुमची जर घोळ आला, व्यवस्थित फिटिंगला एकसारखी बसत नाही, एका लाईन मध्ये दिसत नाही, बरोबर चुन्या येत आहेत मोंढ्यामध्ये आणि थोड्याशा येतात बरं का त्या चुन्या वेगळ्याच, कारण की फिटिंगला तर आपण बरोबर करतो, घातल्यानंतरच येतात, तर त्यावेळेस या ठिकाणी अंतर कमी ठेवा, हे लक्षात घ्या। या ठिकाणी 2.5 खोली ठेवा, हे बाकीचं जसंचे आहे तसं। पण एवढं करून सुद्धा तुमची जर बाही व्यवस्थित बसत नाही, तुम्हाला लांब बाहीचं शिवायचंय पण कार्यक्रम आहे किंवा म्हणजे आपण आता वेगवेगळे आता ब्लाऊज शिवतोय, आवडीने आपण आता काठापदराच्या साड्यांवरती शिवतो, कार्यक्रमाला घालण्यासाठी शिवतो, पण त्या कार्यक्रमात गेल्यानंतर तुम्हाला खूप हालचाल, म्हणजे तुम्हाला काम करायचं आहे काहीतरी, म्हणजे असं बघा धावपळीचं काम असतंच, कार्यक्रम असेल, जवळच्या नातेवाईकांचं कार्यक्रम असेल किंवा आपल्याच घरातलं असेल, तर अशा वेळेस तुम्ही तुमचं असू किंवा कस्टमरचं असू तर काय करायचं माहिती, ही जी बाही आहे किंवा ह्याच्यापेक्षा लांब बाही 3/4 जर शिवायची असेल तर कटिंग करताना थोडासा बदल करायचा। कुठं करायचं? पेपर बरोबर कापायचा, पेपर बरोबर कापायचा, अस्तरवरती आणि अस्तर आणि अस्तरचा जो ब्लाऊज आहे ते ब्लाऊज तिरकस कपड्यामध्ये टाकायचं, कारण की ही गडबड जर होत असेल जास्तच, त्यांना खूप हालचाल करायची आणि टाईट खूप होतो, मग कोणाकोणाला ब्लाऊज खूप टाईट होतात म्हणून बायका लूज ठेवतात बरं का, मग ते थोडंसं जर तुमची हालचाल असेल त्यावेळेस असं हे, आणि ते तिरकस जे आपण ब्लाऊज शिवतो, बाही शिवतो ना, त्या ब्लाऊजला लावतो, काही प्रॉब्लेम येत नाही, हे पण सांगते तुम्हाला। पण ही फक्त मुंडाखोली कमीच ठेवायची, विसरायचं नाही। आता ह्या उंचीपेक्षा जास्त उंचीची बाही असेल तर सरळ क्रॉस, जशी आपण गळपट्टी काढतो का क्रॉस कपड्यामध्ये, त्याप्रमाणे क्रॉस पट्टी मध्ये कपडा कापून घ्यायचा बाहीचा, फक्त बाहीचा। आणि आणखीन एक सांगते, बाही उंची जर जास्त असेल तर पीस मोठा असल्याशिवाय ब्लाऊज घ्यायचा नाही, शिवायला चेक करून घ्यायचा, आणि ते कसं देतील आणि परत तुम्ही सगळं बाकीचं कापलं, आपण बाही लास्टला कापत जर असाल तुम्ही, पण आधी सगळे पार्ट व्यवस्थित बसतेत का ते बघून घ्यायचं। जर बसत नसेल तर अजिबात ब्लाऊज कापू नका, जसा आहे तसा ठेवा, त्या कस्टमरला सांगा की ब्लाऊज बसत नाही, कारण की कमी कपड्यामध्ये कधीही बाहीची उंची जास्त असलेला ब्लाऊज कट करायचा नाही। तर तुम्हाला ही माहिती सर्व कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद।